श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अमृत मंत्र. प्रस्तावना भाग दुसरा. हरिनाम स्मरण कसे करावे. हरिनामात आपले ज्ञात अज्ञात भक्ती आयुष्य कसे रत करावे याचा अनुभव माऊली हरिपाठामधून देते. हरिपाठामधून माऊलीने प्रगट केलेले आपले स्वतःचे अनुभव विश्वात्मक केले. त्यातला गूढार्थ समजून घेऊन हरिपाठाचे नित्य सेवन करणे फार आवश्यक असते. सरलार्थ समजणे नेहमी सोपे असते, परंतु त्यातला गूढार्थ समजणे तसे कठीण असते. हे काहीसे कठीण काम प्रस्तुतच्या ग्रंथात डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी अक्षरवाटेने सोपे केलेले आहे. निराकार अशा परमेश्वराला साकारात अनुभवण्याची तीव्र इच्छा प्रत्येक सद्भक्ताची असते. त्यासाठी अक्षरोपासना अत्यंत आवश्यक आहे. केवळ नामाने ते शक्य होणार नाही, तर त्यासाठी आत्मज्ञान होणे आवश्यक असते. हे काम नेहमी अप्रतिम भाष्य करते. एकदा का आत्मज्ञान झाले की महन्मंगल पुण्याचा मार्ग शोधायची भक्ताला गरजच वाटत नाही. त्यासाठी भाष्य ग्रंथ आवश्यक असतो. माऊलीचे हरिपाठ आपण नित्य वाचतो, त्यातला आनंद आपण प्रत्यक्ष भोगतो, तरी मनात एक रुखरुख शिल्लक राहते की माऊलीचे ज्ञान भरले गूढ विश्व अनाकलनीयच राहिले. ही अमृततहान भागवायला हवी असे प्रत्येक भक्ताला वाटते. ही अमृततहान सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांच्या अर्थविवरणाने निश्चितपणे भागेल आणि अपूर्व समाधानाचा ज्ञानोदय तुमच्या अंतःकरणात झाल्याशिवाय राहणार नाही. याची खात्री मला प्रस्तुतचा ज्ञानग्रंथ वाचल्यावर झाली. ज्ञानदेव म्हणतात, परमेश्वर नेहमीच आपल्या परमभक्तांच्या प्रेमळ भक्तीत नेहमी विरघळूनच जातो. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या 2 चरणात ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हे सूत्र एकदा का समजून घेतले की हरिपाठाच्या शाश्वत अभंगातला गूढ गाभारा अक्षरशः उजळून निघतो. त्यासाठी डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांचे अप्रतिम भाष्य जाणीवेच्या पातळीवर समजून घेणे आवश्यक आहे. तरच नेणिवेच्या पातळीवर आपल्या मनात तरळत असणारे आणि आपल्याला साद घालणारे ज्ञानदेव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतील. डॉक्टर कुलकर्णी यांनी म्हणूनच या हरिपाठाच्या अभंगांना अमृतमंत्र असे म्हटलेले. हे अमृतमंत्र आपल्या जगण्याला संजीवनी देतील याची मला आता खात्री पटली आहे. डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांनी हरिपाठाच्या प्रत्येक अभंगाचा प्रथम सरलार्थ दिला आहे आणि त्यानंतर विस्तृतपणे अभंगाच्या प्रत्येक चरणाचे अप्रतिम विवरण केलेले. त्यामुळे प्रत्येक अभंग वाचत असताना आपल्या त्वरित लक्षात येते की पावसाच्या धारा जशा मातीमध्ये झिरपतात तसे हे अभंग आपल्या मनात झिरपत आहेत. अर्थविवरणामुळे एक होते की माऊलीच्या अंतःकरणातले भाव आपल्याला काहीसे कळतात. डॉक्टर सौ कुलकर्णी यांचे अवघे ज्ञानमय आणि भक्तिमय आयुष्य ज्ञानदेवमय झालेले आहे. त्यांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा आणि ध्यासाचा विषय एकच, तो म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानदेवांचे अखंड स्मरण म्हणजेच हरिस्मरण हे त्यांच्या जगण्याचे सूत्र झालेले आहे. त्याच्या सर्व खुणा प्रस्तुत अमृतमंत्र वाचताना जाणवतात. एक अप्रतिम असा भाष्यग्रंथ वाचल्याचे समाधान श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अमृतमंत्रने मला निसंशयपणे दिला. त्याचे महत्त्वाचे बलस्थान कोणते, तर शैली आणि लढिवाळ अशी हवीहवीशी वाटणारी भाषा, वैचारिक स्थिर बैठक आणि विचार उलगडून दाखवण्याचे कसब. एक वाचनीय, मननीय आणि चिंतनीय ग्रंथ म्हणून हा ग्रंथ मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. संत वाङ्मयात या ग्रंथामुळे मोलाची भर पडली आहे.
डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांच्या संत विचारांती भारलेल्या अक्षर प्रवासाला माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद. प्रस्तावनाकार अच्युतानंद उर्फ वामनराव देशपांडे.